Hello everyone, welcome to RMS tutorials. Okay, in the previous lecture we have started our unit number 3, exception handling and multi-threading. Okay, so we have covered what is error, what are the types of error, what is exception handling, and what are the types of exceptions. Okay, now in this lecture we will be going to study about multi-threading. Okay, before going to multi-threading, let's overview about the syllabus. In multi-threading programming, we will know how to create a thread, what is thread, and what are the types of or the ways of implementing and extending the thread class, runnable interface, life cycle of thread, thread methods, thread priority, and synchronization. Okay, so let's back to our PPT. Let's start the slideshow. Yes, multi-threading is a programming concept where multiple parts like thread of a single program run concurrently. Now what is thread? Thread is nothing but the execution of a program. ओके, आपण जो प्रोग्राम एक्झिक्यूट करतो आपल्या जावा कोडमध्ये, तो एक्झिक्युशन प्रॉपरली होतं आहे का ते बघण्याचं काम थ्रेड करतं. आता मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय की सायमल्टेनियसली मल्टिपल कोड आपण एकदाच रन करतोय, मल्टिपल क्लासेस आपण एकदाच रन करतोय. दॅट इज कॉल्ड ॲज मल्टी थ्रेडिंग. ओके, ॲट द सेम टाईम वी रन द कॉन्क्युरंट प्रोग्राम. ओके, मल्टिपल प्रोग्राम्स ॲट अ टाईम. मग त्याला रिसोर्स युटिलायझेशन किती लागणार, कॉन्क्युरंट ऑपरेशन्स किती आहे, टाईम किती लागणार, दॅट मे व्हॅरी. ओके, आता त्याच्यामध्ये पण टाईप आहे, एक सिंगल थ्रेड आहे आणि एक मल्टी थ्रेड आहे. सिंगल थ्रेड कसं आहे, एक वर्टिकल पाईपलाईन टाईप आहे, जसं की तुम्हाला इथे दिसतं आहे, डिस्प्ले होतं आहे. टास्क 1, टास्क 2, टास्क 3, राईट. टॉप टू बॉटममध्ये ते सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये जाणार सिंगल थ्रेडमध्ये. मल्टिपल थ्रेडमध्ये काय होणार, मल्टिपल वर्टिकल पाईपलाईन्स आपल्याला तिथे रिप्रेझेंट होतील. पॅरलली आपण सगळे टास्क एक्झिक्यूट करतोय. लाईक पाईप 1चं टॉप टू बॉटममध्ये टास्क A1 चालला आहे, तर लाईक पाईप 2मध्ये पण टास्क B1 चाललेला असणार आहे सायमल्टेनियसली. ओके, नेक्स्ट इज द वेज टू इम्प्लिमेंट द थ्रेड. ओके, तर दोन वे आहे. पहिला आहे एक्सटेंडिंग द थ्रेड क्लास अँड सेकंड इज इम्प्लिमेंटिंग द रनेबल इंटरफेस. ओके, नाव before going to runnable interface, let's study about what is extending the thread class. आता जसं आपण काय म्हणतो, जसं आपण क्लास नेम डिस्क्राईब करतो की क्लास माय क्लास नेम, राईट, आणि एक्सटेंड्स द प्रिवियस क्लास नेम. जसं आपण इनहेरिटन्समध्ये करत होतो, आपण डिराईव्ह क्लास घेत होतो, राईट, एक्सटेंड करत होतो डिराईव्ह क्लास टू पॅरेंट क्लास. तसं इथे आपण काय करतोय, एक क्लास घेतोय आपण. आता इथे आपण समजा बघा एक्झाम्पल माय थ्रेड घेतलं आहे आणि त्याला एक्सटेंड केलं आपण थ्रेडनी, आणि खाली आपण एक रनमध्ये एक रन मेथड घेतलेली आहे आपण त्याच क्लासमध्ये माय थ्रेडमध्ये, आणि एक आपण मेसेज प्रिंट केला आहे, आणि खाली त्याच क्लास नेमचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, आणि खाली आपण इथे कमांड दिलेली आहे टी स्टार्ट. ओके, ना व्हॉट इज दॅट, हे स्टार्ट रन हे काय विषय आहे, तर हे आहे लाईफ सायकल ऑफ थ्रेड. ओके, हे आपण पुढं बघणार आहोत. आता हे जसं तुम्ही इनहेरिटन्सचे क्लासेस एक्सटेंड करत होते तसेच सेम थ्रेडमध्ये पण तुम्हाला करायचं आहे. इकडे तुम्ही बघू शकता एक्सटेंड आपण यूज केलेलं आहे. पण व्हॉट इज इम्प्लिमेंट, आता इम्प्लिमेंटमध्ये काय होतं, माय रनेबल एक इंटरफेस आपण घेतलेलं आहे, आणि मोस्टली आपण हे वालं इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेसेस आपण जनरली प्रेफर करतो जेव्हा पण आपल्या थ्रेडचे प्रोग्राम्स रन करायचे असतील. तर थ्रेडचे प्रोग्राम्स हे थिअरॉटिकलमध्ये येतील, आय डोंट नो, बट येस तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये आहे हे मल्टी थ्रेडिंग अँड ऑल, बट नॉट अ स्टार प्रोग्राम. So again you have to only study about the theoretical part of this thread. Here class you have my runnable, you have taken the name of the class which implements the runnable. इकडे पण आपण void run मेथड घेतलेली, एक मेसेज टाईप केला आहे. देन अगेन वी हॅव क्रिएटेड थ्रेड. इथे आपण
बाय डिफॉल्ट आपण इथे थ्रेड घेतलेला आहे. थ्रेड आपण क्रिएट करणारच आहोत, थ्रेडचं ऑब्जेक्ट. आणि लास्टला आपण माय रनेबल जे आपण इकडे घेतलं होतं क्लासचं नाव, त्या क्लासचं आपण मेथड कॉल करून आपण t.start हे घेतलेलं आहे. ओके. नाव आता तुम्हाला गोष्टी कळतील. थ्रेड लाईफ सायकलमध्ये हे 5 फेजेस आहेत. पहिला फेज आहे न्यू. जसं की एक थ्रेड म्हणजे आपण एखादा प्रोग्राम जेव्हा स्टार्ट करतो तर आपण त्याचं बेसिक फर्स्ट फेजपासून आपण गोष्टी त्याला ऑब्झर्व करत असतो. स्टार्टिंगला तो कोड न्यू असतो, राईट. त्याच्यानंतर तो रनेबल स्टेटमध्ये जातो. हे सगळे जे स्टेट्स आहेत, फेजेस आहेत, तो एक स्टेटमेंट रिप्रेझेंट करतं, एक स्टेट रिप्रेझेंट करतं. न्यू म्हणजे काय की जस्ट तो बॉर्न झालेला आहे स्टेट. नेक्स्ट रनेबल म्हणजे तो रेडी स्टेटमध्ये आहे. ओके. नेक्स्ट इज रनिंग म्हणजे तो एक्झिक्यूट होतोय. अँड लास्ट इज डेड म्हणजे ही हॅज स्टॉप्ड वर्किंग, ही हॅज डन ऑल द टास्क अँड इट हॅज इव्हेंच्युअली स्टॉप्ड ऑर डिस्ट्रॉईड द थ्रेड. ओके. बट प्रॉब्लेम काय होतं, हिअर यू कॅन सी येल्ड मेथड इज बीन सीन ओव्हर हिअर. ह्याच्यामध्ये जेव्हा एखादं थ्रेड रनेबल स्टेटमध्ये म्हणजे रेडी स्टेट टू एक्झिक्यूट स्टेटमध्ये जेव्हा ते जातं तेव्हा एक्झिक्युशनमध्ये त्याला बरेचदा एरर्स भेटतात किंवा काही काही स्टेट असतात ज्याच्यामध्ये ते आयडियल राहतं, ब्लॉक होऊन जातं. तर ते तुम्हाला काय करतं, डायरेक्टली थेरॉली 5th स्टेजमध्ये पाठवतो, विच इज नथिंग बट अ ब्लॉक स्टेट. ब्लॉक स्टेटमध्ये पाठवतो वेअर द थ्रेड इज आयडियली स्टॉप्ड ऑर वेटेड स्टेटमध्ये जातं, आयडियल स्टेटमध्ये जातं किंवा स्लीप स्टेटमध्ये जातं. आणि नेक्स्ट ते अगेन ते रेडी स्टेटमध्ये जाऊन तुम्हाला परत ते रिएक्झिक्यूट करायला लावतं. this state is nothing but re-execution of that particular thread. मग ह्याच्यामध्ये आहे वेट, स्लीप आणि सस्पेंड. जेव्हा एखादं थ्रेड रनिंग स्टेटमधून ब्लॉक स्टेटमध्ये पाठवल्या जातं तेव्हा वेट, स्लीप आणि सस्पेंड मेथड्स आपण एक्झिक्यूट करतो. येल्ड इज नथिंग बट परत माघारी रिएक्झिक्युशनला पाठवलं असतं तेव्हा. ओके. सो दिस इज नथिंग बट द लाईफ सायकल ऑफ थ्रेड. Okay, you have whenever the question arises ki explain thread life cycle, you should be able to explain all these 4 stages. Next we have thread methods and thread priority. As I said, start, run, sleep, join and yield as I explained. Okay, तेच तसंच वर्क करतं. थ्रेड प्रायोरिटी म्हणजे आता एकाच वेळेस भरपूर थ्रेड असतात, लाईक मल्टिपल थ्रेड असतात, पण त्या मल्टिपल थ्रेडमध्ये कुणाला प्रायोरिटी द्यायची, राईट, की कुठलं प्रायोर वर्क आहे ते डिफाईन करणं इज नथिंग बट अ मेकॅनिझम इन द जावा विच इज थ्रेड प्रायोरिटी. ओके. ते असाईन करतं, व्हॅल्यू असाईन करतं की 1 to 10 म्हणजे हे 10 असेल तर त्याला जास्त प्रायोरिटी आहे, 1 किंवा लिस्ट व्हॅल्यू असेल तर त्याला कमी प्रायोरिटी आहे. ओके, फॉर द एक्झिक्युशन. आता ह्याच्यामध्ये 2 टाईप आहे, सेट प्रायोरिटी, गेट प्रायोरिटी. इन द सेट द मेथड इज युज्ड फॉर सेटिंग द प्रायोरिटी अँड गेट द प्रायोरिटी वेअर द करंट प्रायोरिटी ऑफ दॅट थ्रेड विल बी रिटर्न्ड इन द व्हॅल्यू. ओके, हे तुम्हाला थेरॉटिकल एक्सप्लेनेशनमध्ये येणार आहे. Next, the last point of this unit is thread synchronization. Synchronization, the word itself describes the multiple thread which are synchronized in a well-mannered thing. म्हणजे जर एखादा प्रोग्राम वर्क होत असेल तर तो लॉक्ड फेजमध्ये जातो आणि बाकीचे हे वेटिंग फॉर लॉक फेज म्हणजे ते वेटिंग स्टेटमध्ये जातं. आणि सिंक्रोनाइज्ड वेमध्ये असेल, एकानंतर एकच जातं, ते मल्टिपल पॅरलेल रन होत नाही, ते फक्त मल्टी थ्रेडिंगमध्ये होतं. थ्रेड सिंक्रोनायझेशनमध्ये सिंक्रोनाइज कीवर्ड यूज करून आपण क्रिटिकल सेक्शन जे असतात ते आपण क्रिएट करू शकतो. दॅट ओनली 1 थ्रेड कॅन एक्झिक्यूट ॲट द स्पेसिफिक लॉक टाईम अँड अदर विल वेट. दिस इज नथिंग बट अ सिंक्रोनाइज मेथड. ह्याचा आपण पर्टिक्युलरली एक प्रोग्राम बघणार नाही आहे, ह्याचं फक्त थेरॉटिकल पार्ट आहे विच विल बी 4 किंवा 2 मार्काला येऊ शकतं आपल्या MSPTमध्ये. दॅट्स इट. नाव लेट्स रिटर्न टू आवर प्रोग्राम ऑफ मल्टीथ्रेडिंग. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आता मल्टीथ्रेडिंगच्या प्रोग्राममध्ये क्लास नेम घेतलेला आहे माय रनेबल, त्याला इम्प्लिमेंट केलेलं आहे रनेबल. त्याच्यानंतर वॉइड रन म्हणजे तो रन स्टेटमध्ये गेलेला आहे. रन स्टेटमध्ये असल्यावर तो काय आपल्याला मेसेज प्रिंट करणार, थ्रेड इज रनिंग कॉन्क्युरंटली. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक मेन, इथं आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट टाकलेली आहे.
नेक्स्ट आपण क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. माय रनेबल, रनेबल इज इक्वल्स टू न्यू रनेबल, न्यू माय रनेबल. मग आपण थ्रेड क्रिएट केलेला आहे आणि त्या थ्रेडला आपण स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे पहिलं रनेबल स्टेटला टाकलं आहे आपण एक क्लास आणि दुसरं आपण थ्रेड काय केलं, स्टार्ट केलेलं आहे. आणि त्याला मेसेज आपण दिला आहे मेन थ्रेड कंटिन्यूज टू रन इन पॅरल. हे मेन थ्रेड आहे आणि हे जे साईड बाय साईड जे थ्रेड रन होणार आहे कॉन्क्युरंटली, हे असं आपण मल्टी थ्रेडिंग करतो आहे. ओके, नाव लेट्स सी व्हॉट विल बी द आउटपुट. ह्याला सेव्ह करायचं आहे माय रनेबल ह्या नावाने. लेट्स गो. येस, बिन जिथं आपण सेव्ह केलं आहे, CMD एंटर, जावा सी स्पेस तुमचं फाईलचं नाव, क्लासचं नाव, .java. येस, विदाउट एरर ते रन झालेलं आहे. अँड एंटर. पहिलं काय म्हटलं त्यांनी, मेन थ्रेड कंटिन्यूज टू रन इन पॅरलल अँड थ्रेड इज रनिंग कॉन्क्युरंटली थ्रेड 0. आता हे ह्याने असं का दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही बघा आता ह्याच्यामध्ये आपण माय रनेबल क्लास हा पहिला घेतला होता आणि ह्याचा मेसेज आपण प्रिंट केला होता थ्रेड इज रनिंग कॉन्क्युरंटली. बाय डिफॉल्ट हा मेसेज पहिलं प्रिंट व्हायला पाहिजे होता आणि मग हा मेसेज प्रिंट व्हायला पाहिजे होतं. बट हिअर ॲज यू कॅन सी इथे पहिला मेन थ्रेड म्हणजे हा वाला जो आहे तो मेसेज पहिला प्रिंट झाला आहे. वाय? बिकॉज वी हॅव रिटन हिअर थ्रेड डॉट स्टार्ट. ओके, ह्या मेसेजला आपण मेन प्रायोरिटी दिलेली आहे देन दिस. ओके, सो देअरफॉर दिस मेसेज इज प्रिंटेड फर्स्ट अँड देन दिस. ओके, सो हा आपण प्रोग्राम पाहिलेला आहे मल्टी थ्रेडिंगचा. येस, सो दिस वॉज आर लास्ट लेक्चर ऑफ युनिट नंबर 3. दोनच PPTsमध्ये, दोनच लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर 3 कवर केलं आहे बिकॉज इट वॉज शॉर्ट. 12 मार्क्सचा हे होता, तो सिलेबस होता. नेक्स्ट जो आपण स्टार्ट करणार आहोत, नेक्स्ट युनिट नंबर 4, तो सगळा कंपोनंट्सवर आहे, तो सगळा UI रिलेटेड आहे. तर डू फॉलो दिस चॅनल, डू लाईक, शेअर, कमेंट, फॉरवर्ड दिस लिंक, जॉईन दॅट टेलिग्राम लिंक. त्याच्यावर मी सगळे प्रॅक्टिकल्स तुम्हाला शेअर करणार आहेत सॉफ्ट कॉपीमध्ये. ओके, इफ एनी क्वेश्चन्स लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. ओके, तुम्ही कमेंट्स करत नाही आहे, डू कमेंट इट. ओके, थँक यू फॉर लिसनिंग दिस लेक्चर.